शिरोळ तालुक्यातील 9 मार्गावर पुराचं पाणी, वाहतूक पूर्णतः ठप्प। शिरोळ तालुका आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे तालुक्यातील 7 बंधाऱ्यावर तर 2 मार्गावर पुराचं पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। तालुक्यातील तेरवाड, शिरोळ, राजापूर, कनवाड, म्हैसाळ, दत्तवाड, बलिकवाड, दत्तवाड, एकसंबा, कोथळी, समडोळी हे बंधारे गेल्या अनेक दिवसापासून पाण्याखाली आहेत। तर आज बुधवारी कुरुंदवाड शिरडोन पुलावर पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर शिरडोन नांदणी या मार्गावर देखील पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। सध्या धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं मंगळवारपर्यंत शिरोळ धरणगुत्ती आणि हेरवाड अब्दुल्लाट हे 2 मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। संततधार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांचं पाणी स्तर झपाट्याने वाढलेत। यामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ, कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर तसेच दूधगंगा नदीवरील दत्तवाड, मलिकवाड आणि दत्तवाड एकसंबा बंधारे पूर्णतः जलमय झाले। या पूरसदृश परिस्थितीचा थेट परिणाम महाराष्ट्र कर्नाटक दरम्यानच्या वाहतुकीवर झालाय। राजापूर, जुगुळ, कर्नाटक आणि कुरुंदवाड, शिरोळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पाणी शिरलंय, पाण्याच्या पातळीत वाढ होते। आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। प्रशासनाकडून या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। नागरिकांनी अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।